नमस्कार मित्रांनो, आज आपण लातूर येथे खंडापूर येथे आलेलो आहोत आणि इथं एक फार्मर आहेत. जवळपास कुठल्या बॅचला होते तुम्ही ट्रेनिंग घेतली होती? 19 जुलैला. 19 जुलैला बॅचला होते आणि त्यांनी आमच्याकडून ॲनिमल घेतलं, पिल्लं घेतले होते आणि काही मादे घेतले होते. आणि त्यांचे जे पिल्लं घेतले होते ते जवळपास 3 महिने 26 दिवस झालेले आहेत. ते पिल्लं पण दाखवू. आता ते विक्रीसाठी उद्या परवामध्ये गाडी त्यांची भरणार आहे. सर, तुमचं नाव सांगा. प्रकाश खंडापूर आहे, राहणार खंडापूर, तालुका जिल्हा लातूर. बर. किती तारखेला आणले होते ॲनिमल तुम्ही? आपण 15 ऑगस्टला खरेदी केली. 15 ऑगस्टला आणले होते ना? 15 ऑगस्टला माल आला. 15 ऑगस्टला आणले होते. तर आजच्या डेटमध्ये आज तारीख 10 डिसेंबर आहे. 10 डिसेंबर. तर 3 महिने 26 दिवस झालेले ते एक्झॅक्टली. आणि आता मॅनेजमेंट कसं आहे, कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे, ह्यांचं जरा शेडचं ओव्हरव्ह्यू दाखवा थोडंसं. हे बघा, जे आपण सांगतो ट्रेनिंगमध्ये की शेडच्या आजूबाजूला झाडं पाहिजे, हिरवळ पाहिजे, त्याप्रमाणे आहे पूर्ण. आजूबाजूला काही लोकवस्ती नाहीये, लोकवस्तीपासून लांब आहे शेड आणि एवढ्या जवळ आहेत आम्ही. वास बिलकुल नाही, 0% वास आहे. आपण शेडच्या आतमध्ये एंट्री करूया. तर थोडस एक विषय दाखवतो तुम्हाला. डिसइन्फेक्शनसाठी ह्याने हा बॉटल वापरलेला आहे. ह्याच्यामध्ये खुरसुलीन आहे. हे पहिल्यांदा जे पाय आहेत आपले त्याला चपलाला डिसइन्फेक्ट करतात आणि डिसइन्फेक्ट केल्यानंतर परत त्यांनी चुना टाकलेला आहे तिथं फुटबाथसाठी. 2 लेअरमध्ये डिसइन्फेक्शन करतात आणि पूर्ण प्रोटोकॉल जे ट्रेनिंगमध्ये सांगितलेले त्याप्रमाणे करतात हे पूर्ण नियोजन. आतमध्ये या. यांचं जो फार्मचं नाव आहे समृद्धी पिग फार्म. आणि हे यांचे ॲनिमल बघा तुम्ही. हा नर आहे ह्यांचा. 10 महिने असं. हा. आणि ह्या नराचं वय जो आहे जवळपास 10 ते 11 महिने वय आहे. लांबी बघा नराची पूर्ण. हे मादे आहेत. हा ब्रीडिंगचा नर आहे. या इकडं. आणि जे पिल्लं आणले होते आपण, पिल्ले दिले होते यांना, पिल्लं दिले होते त्यावेळेस 15-15 किलोची पिल्लं दिले होते. आणि ते पिल्लं तुम्ही बघू शकता, हे एवढे मोठे झालेले आहेत पिल्लं. आता हे मादे जे आहेत क्रॉसिंगसाठी रेडी आहेत, कटिंगसाठी पण जायला रेडी आहेत. एवढ्या साईजचे ॲनिमल विकू शकतो आपण, परवडतं आपल्याला. या पुढं. यामध्ये तुम्ही जो कटिंगसाठी माल जात असतो, जे लहान पिल्लं आपण त्यांना दिले होते, हे बघा ह्यांची लांबी रुंदी बघा आणि ह्यांचे मसल बघा. पूर्णपणे म्हणजे फुगलेले जनावर आहेत. फक्त 3.5 खाद्यावरती जरा सुद्धा कुठं सुद्धा तुम्हाला हाड दिसणार नाही याचं जनावरांचं. ह्यांचा जो चेस्ट आहे, थोडक्यात ही जी बाजू आहे जवळपास 1 ते 1.5 होईल. मसल, त्यांच्या मांड्या वगैरे हे आता विक्रीसाठी जाण्यासाठी रेडी आहेत जनावर. आता ह्यांची उद्या शुक्रवारी गाडी लोड होणार आहे. जे काही विक्री पण आम्हीच करून देतोय, त्यांना मदत करतोय विक्रीसाठी. आणि जनावर खूप सुंदर आहेत, पूर्ण ग्रोथ झालेली आहे. कलर त्यांचा एकदम व्हाईट आहे, कुठंच काही फरक नाही. दुसरी गोष्ट, यांनी प्रॉपर पोल्ट्रीचा शेड होता, पोल्ट्रीच्या शेडला पिगरीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. जो ड्रेनेज सिस्टीम आहे त्यांचं मागच्या साईडला आहे, म्हणजे पाणी पिल्यानंतर तिथले तिथं मागच्या मागे निघून जाते. खाद्य जो आहे ते खाली पुढच्या साईडला टाकून देतात. आणि हा शेड 2 दिवसापासून धुतलेला नाही, पण कुठंच घाण दिसत नाही. कोरडं शेण उचलून घेतात. एकदम व्यवस्थित नियोजन आहे. बरं, आता तुमच्याकडे टोटल मादे किती आहेत सर? 9 मादे आहेत सदस्य. 9 मादे आहेत ना? बरं, सगळ्या गाभण आहेत? हा, नाही ते आता आले ते क्रॉसिंगला. हा 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 हा. 6 गाभण आहेत. बरं, 6 गाभण आहेत आणि हे आता क्रॉसिंगला आलेले आहेत. म्हणजे ते पिल्लं घेतले होते तुम्ही थोडक्यात. बाकीचे सगळे क्रॉस आहेत. सगळे क्रॉस आहेत. आणि हे 2 मला वाटतं आता रिसेंटली 10-12 दिवसामध्ये डिलिव्हरी होणार आहे यांची. 15 दिवसामध्ये 10 ते 15 दिवसामध्ये डिलिव्हरी होणार आहे. ह्यांचा रेशिओ असा होता, काही माद्या आणि काही पिल्लं घेतली होती. आणि आता पिल्लाची जो बॅच आहे, ह्या माद्यांची डिलिव्हरी व्हायच्या आधी आधी ती पिल्लं विकले जाणार आणि त्या विकलेल्या पैशामधून, त्या प्रॉफिटमधून ह्यांचे पिल्लं वाढवणार, ह्या माद्यांची पिल्लं वाढवणार. याप्रमाणे रेशिओ
मेंटेन केलेलं आहे. फीडचं कन्व्हर्जन रेशो पण चांगला आणि आला सर. FCR खूप जास्त आहे. ह्यांना वाढवण्यासाठी किती फीड लागलं तुम्हाला? मला 180 किलो आतापर्यंत पर हेड गेलेलं आहे. 180 180 किलो फीड पर हेड गेलेलं आहे आणि ह्या जनावरांचं वजन 85 किलोच्या पुढे आहे. 85 किलोच्या पुढे 80-85 किलोच्या पुढे जनावर आहेत. FCR खूप छान आलेलं आहे यांचं, कारण यांचं नियोजन पण आहे. जसं की आपण सांगतो पिग फार्मिंग म्हणजे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक ब्रीड, एक फीड आणि तिसरे मॅनेजमेंट. ब्रीड आणि फीड जरी तुम्हाला आयतं भेटत असेल तर मॅनेजमेंट हे तुमच्या हातामध्ये आहे. मॅनेजमेंट व्यवस्थित करणं खूप महत्वाचं आहे. खूप सुंदर असं फार्म याने मेंटेन केलेलं आहे. साईडला दोन्ही बाजूनी झाडं आहेत आणि ब्रीड एकदम उत्तम आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. खूप छान केलेलं तुम्ही. शुक्रवारी तुमचा ॲनिमल आपण काढू आणि ज्यावेळेस ॲनिमल काढणार आहे, लोड होणार आहे, विक्री होणार आहे, त्यावेळेस पण व्हिडिओ आम्ही काढणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.